यानंतरची बातमी बुलढाण्यातली आहे। बुलढाण्यातल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनाच कामाला जुंपलं गेल्याचा प्रकार समोर आला। शिक्षण मंत्र्यांकडून या बातमीची अत्यंत गांभीर्याने दखल देखील घेण्यात आली। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी कारवाईचा आता इशारा दिलेला आहे। शिक्षण मंत्र्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांकडूनच साफसफाई करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। बुलढाण्यातल्या सिनगाव जहांगीर मधला हा प्रकार होता। उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर आजपासून विदर्भातल्या शाळांचं शैक्षणिक सत्र सुरू होत आहे आणि त्या निमित्तानं शिक्षण मंत्री दादा भुसे बुलढाणा जिल्ह्यातल्या सिनगाव जहांगीर इथल्या प्राथमिक शाळेवर विद्यार्थ्यांचं स्वागत करणार होते। मात्र दादा भुसे पोहोचण्याच्या आधीच शिक्षकांनी शाळेतल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळा झाडणं, कचरा उचलणं या कामाला लावलं। एकीकडे विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याची भाषा तर दुसरीकडे चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून शालेय कामं करून घेण्याचा सपाटा लावला गेल्याचं पाहायला मिळालं। माझी आपल्याला विनंती आहे, आपण पॉझिटिव्ह घेऊया। ज्याने चुकीचं केलं असेल, मी आपल्याला पहिल्या शब्दात सांगितलं, चौकशी करू, कारवाई करू। परंतु आजचा शुभ दिवस आहे, विद्यार्थ्यांचं स्वागत आपण करतो आहोत। कुठल्याही शाळेमध्ये आता कर्मचारी राहिलेला नाही आणि मला तरी वाटतं की या संदर्भात फार काही बाऊ करायची गरज नाही। मुलांना बौद्धिक बरोबर श्रमिकही शिक्षण याची आवश्यकता आहे। अर्थात घाणेरडं काम करू नये, पण स्वच्छता हा त्याच्या अंगात बिनला पाहिजे विद्यार्थ्यांना बालवयापासून। त्यामध्ये स्वतःची शाळा सुंदर आणि स्वच्छ ठेवणं, पण हे नियमित ठेवावं। शिक्षण मंत्री येत आहे म्हणून स्वच्छता ठेवा आणि नंतर घाण करून ठेवा, हे न करता मास्तरांनी झाडू घेतलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी झाडू घेतला पाहिजे आणि आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।